मी वैशाली, वय 38 वर्ष. माझं आयुष्य एका लहान गावात गेलं. आई बाबा शेती करायचे. मी आणि माझी मोठी बहीण कल्याणी, आम्ही दोघी खूप जवळच्या होतो लहानपणी. कल्याणी मला खूप जपायची. वैशाली माझी छोटी बहीण आहे, मी तिचं रक्षण करीन, असं ती सगळ्यांना म्हणायची. कल्याणी खूप हुशार होती, शाळेत नेहमी पहिला नंबर. तिला वाचनाची खूप आवड होती. ती खूप पुस्तकं वाचायची. मला नेहमी तिच्यापेक्षा कमी गुण असायचे. पण कल्याणीने त्याचा कधी गर्व केला नाही. ती म्हणायची, वैशाली, प्रत्येकाची आपली खासियत असते, तुझीही आहे. माझी खासियतच मला स्वतःला माहीत नव्हती. मी फक्त शिवणकामात चांगली होते. कपडे शिवायचे, नक्षी काढायचे. गावातल्या लोकांना माझं काम आवडायचं. कल्याणी जेव्हा 20 वर्षांची झाली तेव्हा तिचं लग्न झालं. तो दिनेश नावाचा मुलगा होता. मोठ्या शहरात नोकरी करायचा. चांगलं कुटुंब, सगळं चांगलं होतं. लग्नानंतर कल्याणी शहरात गेली. माझी बहीण दूर गेली म्हणून मी खूप दुःखी झाले. पण कल्याणी महिन्यातून एकदा तरी मला भेटायला यायची. मला फोन करायची, वैशाली, तू कशी आहेस? आई बाबा कसे आहेत? तिला माझी काळजी असायची. राहुल नाचाच्या मुलाशी माझं लग्न झालं तेव्हा मी 23 वर्षांची होते. तो गावातच एका दुकानात काम करायचा. साधा मुलगा, त्याचा स्वभाव चांगला होता. आम्ही एकत्र राहायला लागलो. राहुलचे आईबाबा वारले होते. त्याला एकच छोटा भाऊ होता, विजय. विजय आमच्याबरोबर राहायचा. 2 वर्षांनी मला मुलगा झाला, ओम. खूप गोड बाळ. राहुल खूप आनंदी झाला. कल्याणी देखील त्याला भेटायला येऊन गेली. तिने ओमला खूप लाड केला. वैशाली, किती गोड आहे ना तुझा मुलगा, ती म्हणाली. पण त्याच वेळी कल्याणीला एक दुःखद बातमी मिळाली. तिला मुलं होऊ शकत नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं होतं. मला तिचं दुःख समजलं. मी तिला म्हणाले, दीदी, काळजी करू नकोस, ओम तुझाही आहे. कल्याणी हसली, पण तिच्या हसण्यात वेदना होती. ओम 5 वर्षांचा झाला. तो शाळेत गेला. तो खूप हुशार होता. राहुल त्याच्यावर खूप प्रेम करायचा. विजयही ओमला खूप जपायचा. आमचं घर आनंदानं भरलेलं होतं. पण एक दिवस माझ्या आयुष्यात मला एक मोठा धक्का बसला. राहुल अचानक आजारी पडला. सकाळी तो दुकानात गेला होता. दुपारी त्याच्या छातीत दुखू लागलं. त्याचे मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की त्याला हार्ट अटॅक आला होता. मी धावतच हॉस्पिटलमध्ये गेले. राहुल बेडवर होता. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. मला बघताच तो म्हणाला, वैशाली. मी त्याचा हात धरला. राहुल, काही होणार नाही, तू बरा होशील. पण डॉक्टरांनी मला बाजूला बोलावलं. त्यांनी सांगितलं की राहुलचं हृदय खूप कमकुवत आहे. त्याचं ऑपरेशन करावं लागेल, खूप पैसे लागतील. मी घाबरले. आमच्याकडे इतके पैसे कुठून येणार? मी कल्याणीला फोन केला. तिने सांगितलं, वैशाली, घाबरू नकोस, मी पैसे पाठवते. कल्याणीने मदत केली. राहुलचं ऑपरेशन झालं. तो बरा झाला. पण डॉक्टरांनी सांगितलं की त्याला आता जास्त मेहनत करता येणार नाही. त्याला आराम करायला हवा. राहुलने नोकरी सोडली. आता घरखर्चाची जबाबदारी माझ्यावर आली होती. मी माझं शिवणकाम वाढवलं. घरोघरी कपडे शिवायला जाऊ लागले. ओमची शाळा, घरखर्च, राहुलची औषधं सगळं मी सांभाळत होते. विजयने देखील मला मदत करायला सुरुवात केली. त्याने एका गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केलं. तो एक चांगला भाऊ होता. 3 वर्ष अशीच गेली. ओम 8 वर्षांचा झाला. राहुल घरीच राहायचा. त्याची तब्येत सुधारली होती, पण तो पूर्वीसारखा मजबूत नव्हता. एक दिवस कल्याणीने मला फोन केला, वैशाली, मला तुझ्याकडे यायचंय, तुला काहीतरी सांगायचंय. मी म्हणाले, ठीक आहे दीदी. 2 दिवसांनी कल्याणी आली. ती खूप गंभीर दिसत होती. मी तिला विचारलं, दीदी, काय झालंय? ती शांत बसली. थोड्या वेळाने ती म्हणाली, वैशाली, मला तुझ्याकडे ओमची मागणी करायची आहे. मला काही समजलं नाही. काय म्हणतेस तू? वैशाली, मला मुलं होऊ शकत नाहीत. ओम माझा भाळचा आहे. मी त्याला माझ्याकडे ठेवू इच्छिते. मला त्याला दत्तक घ्यायचं आहे. मला वाटलं माझ्या कानांनी चुकीचं ऐकलं. दीदी, तू काय म्हणतेस? ओम माझा मुलगा आहे? कल्याणी शांत होती. मला माहीत आहे वैशाली, पण तू बघ, तू आणि राहुल किती कष्ट करताय. तुमच्याकडे पैसे नाहीत. ओमला चांगलं शिक्षण देऊ शकत नाहीत. पण मी देऊ शकते. मला राग आला. दीदी, पैशांपेक्षा आईचं प्रेम महत्त्वाचं असतं. मला माहीत आहे वैशाली, पण मी तुझ्या मुलाला चांगलं भविष्य देऊ शकते, मोठ्या शाळेत शिकवू शकते, सगळ्या सोयी देऊ शकते. मी जोरात म्हणाले, नाही दीदी, ओम माझ्याकडेच राहील. कल्याणी उठली. वैशाली, विचार कर तुझ्या मुलाच्या भल्यासाठी.
ती गेली. मी रडू लागले. राहुल माझ्याकडे आला. काय झालं? मी त्याला सगळं सांगितलं. राहुल देखील चिंतेत पडला. वैशाली, कल्याणी चुकीची नाही. आपल्याकडे खरंच पैसे नाहीत. ओमला चांगलं शिक्षण देऊ शकत नाहीत. मी त्याला म्हणाले, राहुल, पण तो आपला मुलगा आहे. मला माहीत आहे, पण आपण त्याच्या भल्यासाठी काय योग्य आहे ते बघायला हवं. मला समजलं नाही, राहुल कल्याणीच्या बाजूनं का बोलतोय. आठवडाभर गेला. कल्याणीने परत फोन केला. वैशाली, तू विचार केलास का? दीदी, मी ओमला देऊ शकत नाही. कल्याणी शांत होती. मग तिने म्हटलं, वैशाली, मी तुझी बहीण आहे. मी तुझं वाईट कधीच विचारणार नाही. पण माझ्यावर विश्वास ठेव, हे ओमच्या भल्यासाठी आहे. नाही दीदी. मी फोन ठेवला. पण त्या रात्री मी विचार करू लागले. खरंच ओमला आम्ही काही देऊ शकतो. आम्ही गरीब आहोत. त्याला चांगलं शिक्षण देऊ शकत नाहीत. चांगले कपडे देऊ शकत नाहीत. कल्याणी सगळं देऊ शकते. पण तो माझा मुलगा आहे. मी त्याला कसं सोडू? महिनाभर असंच चाललं. मी आणि राहुल रोज याबद्दल बोलायचो. राहुल म्हणायचा, वैशाली, आपण ओमच्या भवितव्याबद्दल विचार करायला हवा. मी म्हणायचे, पण तो आपला मुलगा आहे. मला माहीत आहे, पण आपण त्याला काय देऊ शकतो? कल्याणी त्याला सगळं देऊ शकते. एक दिवस ओम शाळेतून रडत आला. मी विचारलं, काय झालं बेटा? आई, आज शाळेत सगळ्यांना नवीन पुस्तकं मिळाली, मला नाहीत. माझं मन दुखलं. का बेटा? टीचर म्हणाली की पैसे भरले नाहीत तर पुस्तकं मिळणार नाहीत. मला रडू आलं. आम्ही पुस्तकांचे पैसेही भरू शकत नाही. त्या रात्री मी राहुलला म्हणाले, राहुल, आपण कल्याणीशी बोलायला हवं. राहुलने माझ्याकडे बघितलं. खरंच? मी होकार दिला. पण माझं मन फाटत होतं. आम्ही कल्याणीकडे गेलो. तिचं घर खूप मोठं होतं, सुंदर, सगळ्या सोयी होत्या. ओम सगळं बघत होता. त्याचे डोळे विस्फारले होते. कल्याणी म्हणाली, वैशाली, येऊ आत? आम्ही आत गेलो. कल्याणीचा नवरा दिनेशही होता. तो चांगला माणूस होता. कल्याणीने विचारलं, वैशाली, तू काय निर्णय घेतलास? मी ओमकडे बघितलं. तो एका खेळण्यासोबत खेळत होता. किती आनंदी दिसतोय. मी म्हणाले, दीदी, मला वेळ हवा. किती वेळ? मला माहीत नाही. कल्याणी म्हणाली, ठीक आहे, पण वैशाली, खूप विचार करू नकोस. ओमच्या भल्यासाठी निर्णय घे. आम्ही परत आलो. पण त्या दिवसापासून ओम म्हणायचा, आई, मावशीचं घर किती मोठं होतं ना, तिथे खूप खेळणी होती. माझं मन दुखायचं. 2 आठवडे गेले. एक दिवस अचानक राहुल कोसळला. त्याला पुन्हा छातीत दुखू लागलं. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की त्याला पुन्हा ऑपरेशन करावं लागेल. पण यावेळी खर्च खूप जास्त होता. मी घाबरले. आता कुठून पैसे आणणार? कल्याणीने पुन्हा मदत केली. पण यावेळी तिने एक अट ठेवली. वैशाली, मी पैसे देते, पण तू ओम मला द्यायला हवा. मी काय करू? राहुलचा जीव वाचवायचा की ओम ठेवायचा? मी रडत रडत होकार दिला. राहुलचं ऑपरेशन झालं. तो बरा झाला. पण आता आम्हाला ओम द्यायचा होता. मी ओमला बोलावलं. बेटा, तुला मावशीकडे राहायचंय का? ओम आनंदाने म्हणाला, हो आई, मावशीकडे खूप मोठं घर आहे ना. माझं मन फाटलं. माझा मुलगा मला सोडून जाणार होता. दुसऱ्या दिवशी कल्याणी ओमला घेऊन गेली. मी धाडस करून हसले. ओम, मावशीचं ऐक, चांगला रहा. ओम म्हणाला, ठीक आहे आई, मी लवकर भेटायला येईन. ते गेले. मी जमिनीवर बसून रडले. राहुल माझ्या शेजारी बसला. तोही रडत होता. विजयने माझा हात धरला. वहिनी, रडू नका, ओम आपल्याजवळच आहे. पण ओम आपल्याजवळ नव्हता. 3 महिने गेले. ओम महिन्यातून एकदा यायचा. पण तो आता वेगळा वाटायचा. मोठं बोलायचा, इंग्रजी शब्द वापरायचा, महाग कपडे घालायचा. मला वाटायचं तो माझा मुलगा नाहीये, तो आता कल्याणीचा मुलगा झालाय. एके दिवशी ओम आला. तो खूप आनंदी होता. आई, मला नवीन सायकल मिळाली. मी हसले. खूप छान बेटा. आणि आई, मी नवीन शाळेत गेलो. तिथे सगळं इंग्रजीत शिकवतात. माझं मन दुखलं. माझा मुलगा मला हळूहळू विसरत होता. पण मी काहीच बोलले नाही. 6 महिने गेले. ओम आता फारच कमी भेटायला यायचा. कल्याणी म्हणायची, वैशाली, ओम खूप व्यस्त आहे. त्याला खूप अभ्यास करायचा असतो. मी समजून घ्यायचे. पण माझं मन रडायचं. एके दिवशी ओमचा वाढदिवस होता. कल्याणीने मोठी पार्टी ठेवली. तिने आम्हाला देखील बोलावलं होतं. आम्ही गेलो. तिथे खूप लोक होते. मोठमोठे लोक. सगळे महाग कपडे घातलेले. आम्ही त्यांच्यामध्ये खूप लहान वाटत होतो. ओम सगळ्यांना भेटत होता. सगळ्यांशी बोलत होता. पण तो आमच्याकडे फारसा आला नाही. शेवटी जेव्हा आम्ही निघालो
तेव्हा ओम आला. आई, तू जातेस? हो बेटा, आम्ही जातो. ठीक आहे, नंतर भेटू. ओम, तू आनंदी आहेस ना? हो आई, मी खूप आनंदी आहे. माझं मन दुखलं. माझा मुलगा आनंदी होता, पण माझ्याशिवाय. आम्ही घरी आलो. राहुल म्हणाला, वैशाली, आपण योग्य केलंय. ओम आनंदी आहे. मी म्हणाले, हो, पण मी नाही. 1 वर्ष गेलं. ओम आता तर फारच कमी भेटायला यायचा. कल्याणी म्हणायची, वैशाली, ओम बोर्डिंग स्कूलमध्ये गेलाय. तो आता उन्हाळ्यात येईल. मी समजायचे, पण माझं मन मात्र या गोष्टींना मानत नव्हतं. पण एके दिवशी माझ्यावर डोंगर कोसळल्यासारखं झालं. कल्याणीचा मला फोन आला. तिचा आवाज कापत होता. वैशाली, लगेच ये, ओमचा अपघात झालाय. माझं हृदय थांबलं. मी धावत हॉस्पिटलमध्ये गेले. ओम बेडवर होता. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. मला बघताच तो रडू लागला. आई, मी त्याला मिठीत घेतलं. काय झालं बेटा? आई, मी सायकलवरून पडलो. काळजी करू नकोस, ती बरा होशील. कल्याणी तिथेच होती. ती खूप घाबरलेली होती. मी ओमचा हात धरून बसले होते. तो म्हणाला, आई, तू माझ्याजवळ राहशील ना? हो बेटा, मी तुझ्याजवळच आहे. त्या रात्री मी हॉस्पिटलमध्येच राहिले. कल्याणी घरी गेली. ओम माझ्याशिवाय झोपत नव्हता. 3 दिवसांनी ओम बरा होऊन घरी आला, पण तो आता कल्याणीच्या घरी जायला नाखुश होता. आई, मला तुझ्याजवळ राहायचंय. कल्याणी म्हणाली, ओम बेटा, तुला माझ्याकडे यायचं नाही का? नाही मावशी, मला आईजवळ राहायचंय. कल्याणी शांत झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही घरी आलो. ओम खूप आनंदी होता. आई, मला इथेच राहायचंय. मला तुझ्याजवळ राहायचंय. माझं मन भरून आलं. माझा मुलगा परत आला. पण दुसऱ्या दिवशी कल्याणी आली. ती खूप रागात होती. वैशाली, हे काय चाललंय? ओम माझ्याकडे यायचा नाही म्हणतोय. मी शांत होते. दीदी, तो त्याच्या आईजवळ राहू इच्छितो. पण आम्ही त्याला सगळं दिलं. चांगलं शिक्षण, चांगले कपडे, सगळं. मला माहीत आहे दीदी, पण तुम्ही त्याला आईचं प्रेम देऊ शकत नाही. कल्याणीचा चेहरा लाल झाला. वैशाली, तू असं कसं म्हणू शकतेस? मी त्याच्यावर खूप प्रेम करते. मला माहीत आहे दीदी, पण मुलाला आईची गरज असते. कल्याणी रडू लागली. पण मला मुलाची गरज आहे. मला तिचं दुःख समजलं. पण मला माझा मुलगा हवा होता. कल्याणी गेली. तिने परत फोन केला नाही. 2 आठवडे गेले. ओम आता पूर्वीसारखा झाला होता. गावातल्या मुलांबरोबर खेळायचा, मराठी बोलायचा, आनंदी होता. पण एके दिवशी कल्याणीने परत फोन केला. वैशाली, मला तुला भेटायचं आहे, एकटीला. मी तिच्याकडे गेले. ती खूप शांत होती. वैशाली, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. माझं मन अस्वस्थ झालं. दीदी, काय झालंय? कल्याणी खोल श्वास घेत म्हणाली, वैशाली, मी तुला खरं सत्य सांगते. माझा श्वास बंद पडायला आला. मी तुला ओम देण्यासाठी का सांगितलं ते तुला माहीत आहे का? कारण तुला मुलं होऊ शकत नव्हतीस. नाही वैशाली, हे खोटं होतं. मला काहीच समजलं नाही. मला मुलं होऊ शकतात, पण मी नाही करू इच्छित. मी गोंधळले. का? कल्याणी म्हणाली, कारण वैशाली, मला माझं करिअर बनवायचं आहे. मला मुलं करायची नाहीत, पण समाजाला सांगता येत नव्हतं, म्हणून मी खोटं बोललं. मी आश्चर्यचकित झाले. पण मग तुला ओम का हवा होता? कल्याणी शांत झाली. कारण दिनेशला खूप मुलाची इच्छा होती. त्याचे आईबाबा दबाव टाकत होते. मला वाटलं, मी तुझा मुलगा घेऊन ते सगळे शांत करू. माझं रक्त गारं पडलं. तू माझा मुलगा घेतलास फक्त समाजाला दाखवायला? कल्याणी काहीच बोलली नाही. मला खूप राग आला. दीदी, हे खूप वाईट आहे. मला माहीत आहे वैशाली, पण मी काय करू? मला माझं आयुष्य जगायचं होतं. पण तू माझा मुलगा घेतलास. कल्याणी म्हणाली, वैशाली, मी तुझ्या मुलाला चांगलं जीवन दिलं, चांगलं शिक्षण दिलं, जे तुम्ही देऊ शकला नसता. पण तू माझा मुलगा आहे. कल्याणी उठली. वैशाली, आता तू त्याला परत घे. मला काही नको. ती निघून गेली. मी घरी आले. माझं डोकं चक्रावलं होतं. कल्याणी असं कसं करू शकते? मी राहुलला सगळं सांगितलं. तोही शॉकमध्ये गेला. वैशाली, कल्याणीने खूप वाईट केलंय. हो राहुल, पण आता काय करायचं? राहुल म्हणाला, काही नाही, आपला मुलगा आपल्याकडे आहे, बस. पण माझ्या मनात अजूनही एक प्रश्न होता. कल्याणीने मला सत्य का सांगितलं? 1 आठवडा गेला. मी हे विसरण्याचा प्रयत्न करत होते, पण विसरत नव्हतं. एके दिवशी माझी आई आली. तिने मला विचारलं, वैशाली, तू ठीक आहेस ना? मी म्हणाले, हो आई, खरंच तुझा चेहरा काहीतरी वेगळं सांगतोय. मी आईला सगळं सांगितलं.
आई शांतपणे ऐकत होती. शेवटी तिने म्हटलं, वैशाली, कल्याणीने जे केलं ते चुकीचं होतं, पण एक गोष्ट खरी आहे. कोणती? तिने ओमला चांगलं शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले. तुला ते देता आलं नसतं. मी शांत बसले. वैशाली, कल्याणीची चूक म्हणजे तिने तुला खोटं सांगितलं, पण तिने ओमचं नुकसान केलं नाही. मला आईचं म्हणणं समजलं. त्या रात्री मी विचार करू लागले. खरंच, कल्याणीने ओमला चांगलं जीवन दिलं होतं. 1 वर्ष ओम तिच्याकडे होता. त्या वर्षात त्याने खूप काही शिकलं. इंग्रजी बोलायला शिकला, चांगल्या शाळेत गेला, नवीन गोष्टी बघितल्या. मी ओमला बोलवलं. ओम, तू मावशीकडे होतास त्यावेळी तुला कसं वाटत होतं? ओम म्हणाला, आई, मला छान वाटत होतं. मावशीने मला खूप काही दिलं, पण आई, तुझी आठवण यायची. मला तुझं प्रेम मिळत नव्हतं. माझे डोळे भरून आले. ओम, मावशीने तुझ्यावर प्रेम केलं नाही का? केलं आई, पण ते वेगळं होतं. तू माझी आई आहेस, तुझं प्रेम वेगळं आहे. मी ओमला मिठीत घेतलं. दुसऱ्या दिवशी मी कल्याणीकडे गेले. ती आश्चर्यचकित झाली. वैशाली, तू? हो दीदी, मला तुझ्याशी बोलायचं होतं. आम्ही बसलो. मी तिला म्हणाले, दीदी, तुझे केलंस ते चुकीचं होतं, पण मी तुला माफ करते. कल्याणी रडू लागली. खरंच? हो दीदी, कारण तू माझा मुलगा चांगला ठेवलास, तू त्याला चांगलं शिक्षण दिलंस. कल्याणी म्हणाली, वैशाली, मला माफ कर, मी खूप स्वार्थी होते. दीदी, मला एक गोष्ट समजली, आपण सगळेच स्वार्थी आहोत, पण महत्त्वाचं म्हणजे आपण ते कबूल करतो का? कल्याणीने माझा हात धरला. वैशाली, तू खूप मोठी आहेस. नाही दीदी, मी फक्त एक आई आहे, जिला तिचा मुलगा परत मिळाला. आम्ही दोघींनी एकमेकांना मिठी मारली. कल्याणी म्हणाली, वैशाली, मी एक गोष्ट सांगू का? हो, मला ओमची खूप आठवण येते. मी हसले. दीदी, तू त्याला भेटायला येऊ शकतेस, तो तुझा भाचा आहे. कल्याणीचे डोळे चमकले. खरंच? हो दीदी, तू त्याची का आहेस, तू त्याला भेटू शकतेस. त्या दिवसापासून कल्याणी नियमितपणे ओमला भेटायला यायची. ती त्याला भेटवस्तू आणायची, त्याच्याशी खेळायची, पण आता ती त्याची मावशी म्हणून येत होती, आई म्हणून नाही. आणि ओम, तो आनंदी होता. त्याला दोघांचं प्रेम मिळत होतं, आईचंही आणि मावशीचंही. समजले की आयुष्यात सगळं काळं पांढरं नसतं, कधीकधी राखाडी रंग असतात. कल्याणीने चूक केली, पण तिने माझ्या मुलाला चांगलं जीवन देण्याचा प्रयत्न केला. आणि मी फक्त एक आई होते, जिला तिचा मुलगा हवा होता. आज 5 वर्ष झाली. ओम आता 13 वर्षांचा झालाय. तो चांगला मुलगा झालाय, शाळेत चांगला आहे. कल्याणीकडून शिकलेले इंग्रजी त्याला खूप मदत करते. राहुलची तब्येत सुधारलीये. विजयने लग्न केलंय. आमचं घर आनंदाने भरलंय. कल्याणी आता आमची चांगली मैत्रीण झालीये. ती नियमितपणे येते, ओमला मदत करते, मला देखील मदत करते. एकदा मी तिला विचारलं, दीदी, तुला आता मुलं हवी आहेत का? ती हसली. नाही वैशाली, मला माझं करिअर आवडतं, पण ओम माझा भाचा आहे, तो पुरेसा आहे. मी समजले, प्रत्येकाला आपापलं आयुष्य जगायचं असतं. कल्याणीला तिचं करिअर हवं होतं, मला माझा मुलगा हवा होता. दोघींनाही जे हवं होतं ते मिळालं. पण एक गोष्ट मी शिकले, बहिणीचं नातं खूप मजबूत असतं. कल्याणीने चूक केली, पण ती माझी बहीण आहे. मी तिला माफ केलं. आणि आज जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा मला वाटतं, कल्याणीने मला का हाकलून दिलं नाही. तिने माझ्या मुलाला घेतलं, पण त्या 1 वर्षात त्याला खूप काही शिकवलं आणि मग त्याला परत दिलं. कदाचित हेच खरं प्रेम आहे, जे घेतं पण नंतर परत देतं, जे बांधत नाही तर मुक्त करतं. धन्यवाद दीदी, तू मला आणि ओमला खूप काही शिकवलंस. तू मला दाखवलंस की आयुष्यात अनेक रंग आहेत. आणि आज मी जाणते, माझी बहीण माझी शत्रू नव्हती. ती फक्त एक स्त्री होती, जी आपलं आयुष्य जगू इच्छित होती, आणि त्यात काही चुकीचं नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ही कथा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून बघत आहात तेही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.